आमची त्रिशा आणि मी कामाला आलोय कामाला. का बस बस व्हिडिओ 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 चालू केला. बघ 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 व्हिडिओ चालू केला. काय 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 तिला का नाही काय व्हायला लागलंय की तिच्या मम्मीसारखे सेम कपडे घालते माझ्या भाच्याची बायको म्हणजे माझ्या बहिणीची सून. तर ती तिला बघून तिला आईची आठवण येते म्हणून रडायला लागली. बरं पूजा, ओय पूजा, लग्न करून नेमकं वाटोळं कोणाचं झालं? तुझं की आमचं? नशीब फुटलं कोणाचं, तुझं की आमचं? काय म्हणती, माझं लग्न ज्यांनी जमवलं, जो मध्यस्थी होता त्यानं माझं वाटोळं केलं आणि बाबा मला फसवलं, आमच्या घरच्यांना फसवलं गेलं. फसले तुम्ही, फसले नाही, फसलो आम्ही. एवढ्याशा लेकराला सोडून जाणारी माय म्हणजे बाप फसला की कोण फसले ते विचार तूच कर. खा सोयाबीन का, आम्ही सोयाबीन काढाय आलोय. अरे तू सांग. हा बघ कसं काढते सोयाबीन. अरे मला सांग, मम्मी इथं होती तिला मी मारून वाट लावलंय काय? हा नाही, मी मारलं होतं काय? नाही, ती तिच्या मर्जीनं गेली का मी मारलं होतं? त्याच्या मर्जीने गेली. हा तुम्हाला कोण सांभाळतंय रे आर्यन? जास्त कोण माया करते? तू. हा आणि त्रिशाला तिनं संग नेला का? नाही. आणि तिनं असं म्हणती की मी लेकराला घेऊन जात होते, म्हणजे तुला पण रोहनला पण आणि त्रिशाला पण. तर मी अडवलं म्हणे आणि तुम्हाला मी खेचून घेतलंय म्हणे त्यांच्याजवळ, तिच्याजवळून. असं काही झालं का? नाही. हां खोटं बोलते का खरं बोलते मग ती? खोटं. आणि त्यांना सांग की जे काय ती आहेत बघ तिला शिकवणारे, त्यांना सांग पप्पा कधी त्रास देत होता का मम्मीला? नाही. हां कधी कामाला जा म्हणलो काय? नाही. कधी तिला मी मारहाण केली काय? आणि मला सांगा आर्यन की तुम्हाला कधी मी काही कमी पडू दिलंय का रे? मी स्वतः माझ्या पायात चपलं देखील कधी कधी नसत्यात. बरोबर आहे का चुकीचं? म्हणजे मी माझ्या स्वतःच्या जीवाला कोणतीही वस्तू न घेणार नाही, पण ते तुम्हाला आणतो का नाही? तू कधी म्हणला पप्पा माझी वही संपली, मला वही घ्यायची आहे, तुला त्याच वेळेस मी वही आणून देतो का नाही? म्हणजे तुम्हाला सांभाळतो याचा अर्थ तिला पण सांभाळत होतो का नाही? तिला मारलं होतं का मी? घरात उलट उलट कोण बोलतंय? हा आणि ती काय म्हणतात ती काय म्हणते, लग्न करून फसली, म्हणजे ज्याने आमचं लग्न जमवलं ना त्यांनी फसवलं म्हण त्यांना. तर त्यांना फसवलं का आपल्याला फसवलं? त्याला फसवला. तसं नाही रे, म्हणजे ती फसली का आपण फसलोय? लग्न ती फसली होय, ती फसली. तू फसला. हा मी फसलो म्हणायचं रे. माझ्या लेकरांना काय कळतंय हो, एवढं बारकी बारकी आहे ती, त्यांना बोला, त्यांना काय समजतं एवढं. आणि काय केलं आम्ही, सोयाबीन कापणीला सुरुवात झाली ना, मग ह्यांना म्हटलं मी लेकरांना, आज शनिवार होता आणि त्यांची एक पारगी शाळा म्हणजे अर्धी शाळा संपली होती, थोडा एक तासभर शाळा राहिली होती म्हणायचं. तर मी जाऊन त्यांना घेऊन आलो संग, का तर ते त्रिशाला घेऊन खेळतील आणि मी थोडंसं काम वगैरे पण करेल ना. आता घरी बसून आपल्याला 4 पैसे तर कुठनं येणार आहेत, त्यामुळं मग आलो आम्ही. आणि त्रिशाला आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आहे. रोहनला पण आणलं आहे. माझी थोडीशी एक काकरी राहिली होती काढायची, तर त्रिशा रडायला लागली, तर म्हटलं रोहन काढ म्हटलं, आणि मोबाईल घेऊन मी बसलो का मग ती शांत पण झाली. अरे रोहन, मम्मीला मी मारलं होतं का त्या दिवशी, ज्या दिवशी भांडणं झाले? आणि तिथं म्हणतात म्हण की मी तुम्हाला नीट सांभाळत नाही. तुम्हाला सांभाळतोय का नाही? तुम्हाला खायला काही कमी करायला लागलोय? आणि आपला स्वयंपाक वगैरे सगळं आपल्याकडं असतंय का नसतंय? हा लागलं बोटाला. आता इथंच बसायचं, खेळायचं तुम्ही. अहो आम्ही थोडं राहिले तेवढं काढतो आणि गोळा करून मग जाऊ आपण. हां तर पूजा नीट ऐकून घ्या, फसली तू नाही, फसलो आम्ही. आणि काय म्हणताय तुझा त्यो नातेवाईक, आता कोण ते सांगणार नाही, काय म्हणतात ते की बाबा त्यांनी माझी लायकी काढली. त्या कुत्र्यांची लायकी आहे काय?
त्या कुत्र्यांची लायकी आहे काय? मी त्यांच्या घरात कधी एक चहाचा कप प्यायला गेलो नाही आणि तेच मला बोलायला निघाले काय? त्यांनी बघायला लागलेत काय घरात काय झालं तर काय नाही. तुम्ही पण बघत असाल ना. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या इज्जतीनं नीट राहा. आले मोठे तुम्ही तुमच्या घरचे मोठे, आम्ही आमच्या घरचे मोठे. तुम्ही तुमच्या लायकीत राहा. मला जर काय बोललं गेलं तर मी सोडणार नाही. मी असं बोलेल मग तुम्हाला ते सहन होणार नाही. त्यामुळं आपल्या आपल्या इज्जतीत राहायचं बाबा. कशाला एखाद्याचं घरात बोलायचं. आज शेवटी आम्ही एक झालो. ती शेवटी आणि ती येणार, मला गॅरंटी आहे. ती मनानच येणार, माझी माफी तीच मागून येणार आणि ती माफी मागताना पण मी व्हिडिओज बनवणार. हे चॅलेंज आहे माझं. हां, तिचं मन परगळायला लागलंय आणि काय म्हणते लेकराकडं फोन दे. ए भवानी, मला सांगायचं नाही, माझ्या लेकरांना गरज नाही तुझी. ए मम्मीची गरज आहे का अरे तुला? नाही. रोहन तुला? त्रिशा मम्मीची गरज आहे तुला? ए नाही. बघितलं ना, माझी लेकरं एवढीशी माझी पोरगी म्हणते गरज नाही. कारण त्यांना समजतंय मी सांभाळतोय का नाही. माझ्या त्रिशाला सांभाळतोय मी. त्यामुळं आणि ती येणारच हो. आणि मग तुम्ही कशामुळं मध्येच बोलून उगाच कशाला कडू होत आहे. हा, आपलं लय बोलणं कडवट असतंय बरं काय. सहन नाही होणार, सहन नाही होणार. सहन होतच नाही का नाही आर्यन. त्यामुळं तुम्ही मध्ये बोलू नका. शेवटी आम्ही एक झालो तर मग तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. आता बोललेल्या गोष्टींचा तुम्हालाच पश्चाताप होईल. त्यामुळं मध्ये उगाच आपलं टिंब खायचं नाही. तुम्हाला जर टिंब खायचंच असेल या माझ्या तिन्ही लेकरांचं टिंब खायला. मग नातेवाईक तुम्ही बोलायचं नाही पूजाचे. डू यू अंडरस्टँड? वरना याद दिला तुंगा गाव का बस स्टँड. यू बेटर अंडरस्टँड. चला कामाचं उरकून घेऊया. हिला घेऊन खेळा रे इथंच. मोबाईल पण देऊन जाता.